जाल तर घरातून घे ना जा. हात धुवून जा जा. मला पण आणशील बाळा ग्लास मध्ये. तू शिकवते ना मेहंदी. मेहंदी ती दुसरी अटी ही काकूची पोरगी आहे. ठीक आहे. ए 990 रुपये. म्हणून कुठे त्यांचं आपण पूर्ण फ्रंट हेअर कट, बटरफ्लाय हेअर कट. हेअर हाऊस आकाश मिश्रा. आकाश मिश्रा. आकाश मिश्रा हेअर हाऊस. आकाश मिश्रा शिकत आहे. नवपुऱ्याचे मिश्रण कोणी आहे का तुमचं? हा? नवपुऱ्याचे मिश्रा महालमध्ये. माझा मित्र येतो मिश्रामध्ये कटिंगची दुकान आहे. मी SC आहे. हो का? मी पैसे देऊन काम शिकलो. 2.5 लाख रुपये खर्च केले काम शिकायला. तोही शिकला. तोही शिकायला गेला मुंबईमध्ये. हा, मी मुंबईला, पुण्याला, बारामतीला आणि पाठशाला अकॅडमी इथं 4 ठिकाणी शिकलो काम. अलग अलग. हो घेते ना 1-2 लाख रुपये. मी अलग अलग कोर्स केला. हेअरचा अलग, स्किनचा अलग, केमिकलचा अलग. हा ये ना हा, प्रोडक्टचे वेगळे. थंड फ्रीज मध्ये आहे का माझी बॉटल? फ्रीज मध्ये नाही, माठातला घेतलं का? माठातला आणलं का? नाही, मी शॉपमध्ये काम कमी करतो. युट्यूबवर काम जास्त करतो. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम. भाई आणखं अजून एक ग्लास. नाही म्हणजे ती रूम कुठे पडलं लागली तिच्याशी नव्हतं म्हणलं ती काही करू ती आराम करेन घरचे कामं करेन पाणी करेन की रूम पडायला डायरेक्ट कधी डायरेक्ट तू शॉप एवढे लहान कशी आहे डायरेक्ट तू घाबरायला पाहिजे ना. हे केसेस जास्त शॉर्ट होतील याच्यामध्ये. बर्थडे आहे तिचा परवा. या गाडी घेऊन गेली. फोटो दाखवला H1चे कटिंग व्हायला पाहिजे. तुला तरी वाटेल नाही. नाही, त्याची म्हणजे मोठी ठेवली मी. त्या फोटोमध्ये कसं इथपर्यंत आहेत आईसपासून. ठीक आहे, आपण तेवढे पण लहान नाही केलो. तसं लहान जर मी मोठे नाही पण देऊ शकत. मोठे झाले तर लहान पण देऊ शकतो. हो ना, पोळ्या राहिल्या ना माझ्या. अजून लहान करायचं याला. अजून लहान कर. 7-8च पोळ्या राहिल्या. विचारत यासाठी तुला 2-2दा 3-3दा कारण लहान झाला मी मोठे नाही पण तुला विचारत आहे. असं गलत फहमीत नाही राहता का 10 वेळा कोण विचारत होतो म्हणून. बघ ठीक आहे. एवढे ही कोणती कट करत आहे? हे बटर फ्राय आहे. वेळ आहे ना अजून. हिला अर्धा पाऊण घंटा आहे ना कोणाला? हिला. अजून 2 कसे क्लायंट आहेत तर त्यांना अर्धा क्लायंट एकदम दोघांचे. एक 2 तास लागेल. 1 तास लागेल. नाही हिला वेळ आहे ना अजून. हो, हिला कापल्यानंतर स्ट्रेटनिंग करायची आहे. हो हेड मसाज करते मी तोपर्यंत. माझे मसाज करून ते खालून 5-6 राहिले. बघा आता ठीक आहे. फ्रंट मध्ये 5-6 पोळ्या. शरू तुझं कापताना मला आवाज दे. पिलू होऊ दे या दीदीचं. एक इथे बसून जायचं. आहे ते दादा कापून दे. जास्त पेक्षा ठीक आहे. तुला टेन्शन नको. तुला वाटेल मला वाटत दादा छान कापून देणार तुला. हे यांची तरी घाईघाईत सगळ्यांचे चांगले नाही कापले. तिथेच बस ना पिलू. केस होते ना बेटा घर. मोठू आहे तू. आमच्याकडे आहे चिल्ले पाल्ले खूप आहे. हे बघ चिल्ले पाले होते त्याचे केस मोठे पाहिजेत. तर चिल्ले पाले कसं राहतात. माझे अडीचच हा. म्हणजे कचरा वेगळा. हा. व्हिडिओला पण पाहायला पाहिजे ना काय त्या उद्देशानं. आणि तिथून फोन करून विचारते म्हणजे कोमल कचरा टाकते. म्हटलं एखाद्या वेळेस त्या वरच्या काकू झाडते पुसते ते पाणी टाकते. तर म्हटलं त्यांचं काय स्वतःच घर आहे ते बाईक सगळं करते. म्हणजे कुलूप लावल्यापासून आम्ही तर लक्ष नाही देत म्हटलं. तुम्ही तुमचं घर सांभाळून राहा ना. मी तुमचं कधीतरी म्हटलं आणि एवढ्या वेळा मशीन खाऊन सोडली म्हणून. माझ्या घरी स्वतः सांगते इतका त्रास आहे म्हणजे नेट संपवून होते माझे ते. दे ना 5 मिनिटं. तुला कोणाशी बोलायचं? दे 5 मिनिटं. दे ना 5 मिनिटं. अरे नेट नाही माझ्याच्यात. दे म्हटलं. एक देऊन दे. 2 पैकी 1 दे. अरे काम पडते नेटचं. दोन्ही मोबाईल नेट काम पडते मला. 1 दे. आपला मोबाईल नाही. लेझर ट्रीटमेंट निघतात येते. होते का? मला पण काढायचं आहे. लेझर ट्रीटमेंट नाही
झटका जरामध्ये फुल्या साईडला एक जण आहे डॉक्टर ते काढतात. हो आलं डोक्यात ते. बघते की एवढ्या फ्रंटचे दोन्ही पण बघून घे. ओके ना. आता बॅक साईडचे किती कट करू हे एवढे बेटा मी तेवढं 4-5 पोळ्या टाकून तिचं बोललं आणि त्या कणिक वाळत आणि मी झालं जेवण जेवण झालं तर झोपायची तयारी तुला फक्त हेअरकटच झोपतो मी करायचा. आता मस्त स्ट्रेटनिंग नाही जातो मी. शेकिंग करायची त्याला टाइम लागेल तुला मग. आणि त्या तुला केसाला 15 मिनिटं लागतील. समजून आता तुला हो मग आताच करून कट करून द्या नाही तर तो केस पाणी दे बरं त्याच्यावर. मला उडन बटरफ्लाय सारखा तिकडून सांग नाही मग काय जातो मी आता राधाचे पैसे दिले म्हणे हां राधाचे पैसे दिले रात्रीचे पैसे जाऊन 1000 रुपये दिले म्हणजे ए जुटला ते कार्ड का मोबाईलच्या मागे बरं कधी पण येईन ना फोन लावायचं ए जुटला तरी ते मग असं थोडी जास्त हे झाली नाही गाडी झाली तिकट नाही झाली चल खाली चल बघू शकता आहे आपण ह्या प्रकारे केअर केलं आहे. हलकंसं यू शेपमध्ये दिलं आहे आणि चूक करून बघा तुझ्या हिशोबाने तुला कसं करायचं आहे. शर्वरी कुठे गेली माई बोळा ते बोळा आम्हाला भारती आहे रुमाई आहे चोकोची आहे नम्रताई संध्या आहे. संध्या शिंदी सगळ्या दुपारी पूर्ण पलटून ते क्लिक करून आणलं. म्हणजे याची चटणीचं वेगवेगळं ते. वाट कर, वाट कर, वाट कर. हे मागेचा लुक ज्या प्रकारे आपण कटिंग केलं तर हे मागेचा लुक दाखवते तुम्हाला कशा प्रकारे कट केलेले आहेत तर बघू शकता या प्रकारे. ठीक आहे. आता केस इकडे कर प्लस आणि केस इकडे कर. इकडे बघा फ्रंट पूर्ण बघ पूर्ण पूर्ण ठीक आहे. आता सामोचे केस काढले हे फ्रंट लुक आहे आणि याच्या आधी जे दाखवलं ते बॅक लुक आहे. ठीक आहे. आता जर वेणी घालून दाखव म्हणजे चुट्या घालून दाखवतं रबरने कशा प्रकारे होतं तर बॅक साईडने केस. ओके तर बघू शकता मागेचे आणखी एकदा. हे बघू शकता आपण रबरने कसे फोल्ड करून कसं त्याला कर्ली केलं जुळा बांधला तर कशा प्रकारे दिसेल या प्रकारे. बघू शकता या प्रकारे आपण
हेअर कट केलेले आहे. तिन्ही अँगलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. फ्रंट लुक, बॅक लुक आणि रबरमध्ये आणि सेक्शन क्लिपमध्ये पण कशा प्रकारे केसेस झालेले आहेत आपलेवाले हेअर कट. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता या प्रकारे. ओके, फ्रंट लुक वगैरे दाखवलेलं आहे तुम्हाला. केसेस एका साईडला आम्हाला दोन्ही साईडला अलग अलग तुझ्या पद्धतीने तुला जशी करायची तसं व्हिडिओ दाखव. कटिंग कशी वाटली? छान. थँक्यू. फिनिश करते मग तुम्हाला समोरचा पण लुक दाखवते बघा. हे जरा बॅक लुक आपल्याला आता फ्रंट लुक दाखवतात बघ समोर. काय का आपण कसं कर्ली हेअरला स्ट्रेट हेअरमध्ये कनेक्ट केलेलं आहे. तर लावून आवडले तुला? हो, कसे वाटत आहे? छान. माहिती नुसतं बॅक साईडला हे बॅक साईडचे लुक आहे. तर बघा क्लिप लावल्याचा क्लचर लावल्याच्या ह्या प्रकारचं लुक नको इथे आपल्याला. ओके, आता फ्रंटला पण दाखवत आहे. एक मिनिट कसं बस मागे कसं मागे आता सर ते आपल्याला ते याला पण हे फ्रंट लुक आलं आपल्या आहे. तसं थांबायचं ठेव केसन दोन्ही बस थांबायचं एक मिनिट. आता मागे साईड ते रबर असंच थांबते. आहे कसं हेअर करत तो पण तो का त्याच्या असा हात आहे. हे अलग अलग पॅटर्न तुम्हाला मी केस कशी केली ते दाखवत आहे. कसं जर लुक क्रिएट होत आहे म्हणून अलग अलग पॅटर्न तुम्ही कशा प्रकारे करा ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारे स्ट्रेट हेअरला कसं स्टाईलमध्ये ठेवत होता. आता इकडे फ्रंट साईड बघ पूर्ण तू माणसं तेच केस असेल दाखवायचं. आता हे असे आवडलं ना तुला? जमलं ना? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.